माझ्या शाळेचे नाव जी.प. शाळा अंधारे वस्ती. जागतिक स्त्री शक्तीच्या या उपक्रमानिमित्त मी आज 6वे पुष्प सादर करीत आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी. ज्या देशात माझे धर्मसंकट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही असे ठणकावून सांगणारी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी बोलते मी. होय, मी डॉक्टर आनंदीबाई जोशी. माझा जन्म पुण्यात 31 मार्च रोजी झाला. माझे जुने नाव यमुना गणपतराव जोशी यांची मी ज्येष्ठ कन्या. वयाच्या 9व्या वर्षी बालपणातच माझा विवाह वयाने 20 वर्षांनी मोठे असणारे गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी मला यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः लोकहितवादीचे शेतपत्रे वाचत. मला शिक्षणात रस आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी मला इंग्रजी शिकवण्याचा निश्चय केला. लग्नानंतर मला वयाच्या 14व्या वर्षी एक मुलगा झाला, पण दुर्दैवाने वैद्यकीय सेवा न मिळाल्याने तो 10 दिवसच जगू शकला. हीच खंत मला वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर अभ्यास पूर्ण करून MD पदवी मिळवली. यासाठी माझा सन्मानित करण्यात आला. पहिली स्त्री महिला डॉक्टर म्हणून सर्वांनी माझे प्रशंसन केले. माझे स्वप्न पूर्ण झाले. वाटा ग चालेल तितक्या वाटा ग, माझी छाया पायी येऊन प्रवास माझा उपराटा ग. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले, पण नशिबाच्या वाटा अचानक फिरले. मला अक्षयाची बाधा झाली. कोणीही उपचार करण्यास तयार होईना. यातच माझा 26 फेब्रुवारी 1887 ला मृत्यू झाला. डॉक्टर होऊन ही देशभगिनींवर उपचार करण्यास माझे स्वप्न धुळीस मिळाले. अमेरिकेच्या स्मशानात माझे लहानसे थडगे बांधले, त्यावर लिहिले आनंदी जोशी, एक तरुण ब्रह्मकन्या भारतातील पहिली महिला डॉक्टर. मी भारतातील पहिली महिला डॉक्टर असल्याने माझी पुण्यतिथी 26 फेब्रुवारी 1887 ला महिला आरोग्य दिन म्हणून साजरी करण्यात येते. अशी शारदा मी, अशी लक्ष्मी मी, अशी शारदा मी, अशी लक्ष्मी. सूर्य झुकता जेते स्वयंभू, अशी दिव्य सौदामिनी मी, दिव्य सौदामिनी.